नमस्कार मित्रांनो, इराण विरुद्ध अमेरिका किंवा इराण विरुद्ध अमेरिका आणि इस्रायल या युद्धामध्ये सगळ्यात जर नुकसान कोणाला होऊ शकत असेल तर ते चीनला होऊ शकतं आणि या पार्श्वभूमीवर चीनचं मौन सगळ्यांनाच बुचकळ्यात टाकणारं आहे। तुम्ही म्हणाल चीनला याच्यामध्ये नुकसान कशा प्रकारे होऊ शकतं? त्याचं उत्तर असं आहे की गेल्या काही वर्षात चीन आंतरराष्ट्रीय स्तरावर अमेरिकेला आव्हान द्यायला लागलेला आहे। आपण जगातली एक महासत्ता असून विविध देशांना विकास प्रकल्पांसाठी कर्ज देणं हे आणि त्याच्याद्वारे जगातल्या वेगवेगळ्या भागामध्ये खास करून प्रशांत महासागर, हिंद महासागर, अगदी अरबी समुद्रातही आपली नौदलाची किंवा लष्कराची केंद्र उभी करून आपली शक्ती दाखवून देणं हे चीन करत आहे। जर या युद्धामध्ये इराणमध्ये सत्तापालट झाला आणि तो सत्तापालट होण्यासाठी अमेरिकेला पाकिस्तानने मदत केली तर एकाच वेळेला चीनच्या हातातून पाकिस्तान आणि चीन दोन्ही देश जातील। पाकिस्तान आणि चीन यांचं नातं इतकं काही पातळ नाही आहे की एका संघर्षामुळे ते नष्ट होईल। पण जर अमेरिकेने पाकिस्तानला प्रचंड आर्थिक मदत केली किंवा त्याचं गाजर दाखवलं की तुम्ही आम्हाला तुमची जमीन इराण विरुद्ध वापरायला द्या, त्याच्या बदल्यात आम्ही तुम्हाला कर्ज देऊ, मदत देऊ, नवीन शस्त्रास्त्र देऊ, जे काही आहे ते। आणि पाकिस्तानला आताही चीनबद्दल एका प्रकारचं थोडंसं फ्रस्ट्रेशन आहेच आहे, कारण ज्या वेगाने चीननी पाकिस्तानमध्ये बेल्ट रोड आणि सीपेक जे चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर या प्रकल्पांच्या माध्यमातून गुंतवणूक करायला सुरुवात केलेली ती आता अडकल्यासारखी झालेली आहे। चीनला पाकिस्तानात फारसं काही भवितव्य दिसत नाही, पण भारताला त्रास द्यायला म्हणून पाकिस्तानला चीन कधीही खाली पडून देणार नाही। पण असं असलं तरी पाकिस्तानच्या वाढत्या अपेक्षा काही चीन आता पूर्ण करू शकत नाही आहे आणि त्यामुळे पाकिस्तानने अमेरिकेचा हात पकडला तर आश्चर्य वाटायला नको। अर्थात त्याच्यासाठी काहीतरी निमित्त पाकिस्तान नक्की शोधेल, कारण आपल्याकडचा अणुबॉम्ब हा इस्लामिक अणुबॉम्ब असून मुस्लिम राष्ट्रांच्या संरक्षणासाठी अशी टिमकी मिरवल्यानंतर एका मुस्लिम देशाविरुद्धच अमेरिकेची साथ द्यायची हे पाकिस्तानला काहीतरी कोलांट्या उड्या मारून करावं लागेल। पण असं जर झालं तर एकीकडे पाकिस्तानही हातातून जाईल आणि इराणही चीनच्या हातातून जाईल। तसं काही इराण काही आत्ता चीनचा हस्तक नाही आहे, पण इराणमध्ये सगळ्यात जास्त जर कोणाचा प्रभाव असेल तर तो चीनचा आहे, भारताचा नाही आहे। आपण चाबार करत असतो। मी आपल्याला सांगू इच्छितो की ज्याला कंटेनर ट्रॅफिक म्हणतात तो दुबई मधल्या बंदरांचा कंटेनर ट्रॅफिक वर्षाला 10 कोटी कंटेनर इतका आहे। भारतातल्या सगळ्यात मोठ्या बंदराचा कंटेनर ट्रॅफिकसाठी असलेल्या जवाहरलाल नेहरू पोर्टचा अर्थात आकडेवारी मी एका स्रोतातून बघितली, कदाचित त्याच्यात थोडीशी चूकभूल होऊ शकते, पण दुबई बंदर मुंबईच्या 10 पट मोठं आहे। म्हणजे जवळजवळ 1.5 कोटी कंटेनर वाहतूक मुंबईहून होते आणि इराणमधलं जे चाबहार बंदर आहे, बंदर अब्बास, ही 2 मोठी बंदरं आहेत, ती मुंबईच्याही 1 इतकं खालती चाबहारचं स्थान आहे आणि त्यामुळे इराणमधला सगळ्यात मोठा खेळाडू जर कुठला असेल आता तर तो चीन आहे। चीन मोठ्या प्रमाणावर इराणचं तेल विकत घेतो। भारताने इराणकडनं तेल विकत घेणं थांबवलं आहे, कारण अमेरिकेचे निर्बंध भारतावर पडतील आणि म्हणून आपण इराणकडनं तेल घेत नाही, आपण रशियाकडनं सध्या घेतो। त्याच्यापूर्वी सौदी अरेबिया, इराक, अगदी नायजेरिया, अमेरिका या देशात नाही आपण तेल घेतो, पण इराणकडनं तेल घेणं आपण थांबवलं आहे। आणि जर समजा इराणमधली राजवट बदलली नाही आणि त्यांनी आत्ता जी धमकी दिली आहे, त्यांच्या संसदेने हा ठराव पास केला आहे की स्ट्रेट्स ऑफ होर्मुझ म्हणजे होर्मुझची सामुद्रधुनी बंद करून टाकायची, तसं झालं तर मग या भागातनं बाहेर येणारा सगळा व्यापार
या भागातनं बाहेर येणारं तेल, नैसर्गिक वायू आणि कतार यातला सगळ्यात मोठा निर्यातदार आहे. हे जर सगळं थांबलं, आता इराण कसं करू शकेल? तर त्या 35 किलोमीटरच्या भागात स्वतःचाच एक ऑइल टँकर पेटवून दिला, स्वतःचाच, म्हणजे काही कोणावर दहशतवादी हल्ला करायला नको, काही नको. किंवा मग काही नाही तर समुद्रात तेल सोडून दिलं. समुद्रात तेलाचा तवंग पसरला की सगळ्या जहाजांना ती धास्ती पडेल की तिकडनं प्रवास करताना आग लागली किंवा काही झालं. आणि त्यामुळे अशा प्रकारे काही दिवस तरी इराण इथे होर्मुझमधनं होणारा तेलाचा पुरवठा अडवू शकतो. पण ते झालं तर अमेरिकेचं नुकसान होणार नाही, कारण अमेरिका स्वतःच्या गरजेचं तेल स्वतःच निर्माण करते. अमेरिका तरीही आयात करते, ही गोष्ट वेगळी आहे, पण अमेरिका तेलाच्या बाबतीत स्वयंपूर्ण आहे. आणि त्यामुळे जर नुकसान सगळ्यात जास्त होणार असेल, जर होर्मुझची सामुद्रधुनी बंद पडली तर नुकसान चीनचं होणार आहे, अर्थात भारताचंही होणार आहे, जपानचं होणार आहे, सिंगापूरचं होणार आहे, कोरियाचं होणार आहे. हा दुसरा मुद्दा आला. तिसरा मुद्दा झाला, जसे म्हटलं की शेवटी तुम्ही आंतरराष्ट्रीय क्षेत्रात तुमची ताकद तेव्हाच जाणवून देऊ शकता जेव्हा तुम्ही त्यासाठी आपल्या लष्करी ताकदीचं त्याचा वापर करू शकता. आणि चीन या बाबतीत कच्चा आहे. चीननी गेल्या किती दशकात युद्ध लढलेलं नाही आहे, म्हणजे डोकलाम आणि गलवान खोऱ्यात झालं ती चकमक होती. पण अमेरिकेने ज्या प्रकारे वेळोवेळी युद्धात, मग ते आखाती युद्ध 1 असेल, आखाती युद्ध 2 असेल, अफगाणिस्तानमधलं युद्ध असेल, लिबियामधली कारवाई असेल, अमेरिकेचं सैनिक यांना त्या ठिकाणी लढत असतात आणि त्यामुळे त्यांना युद्धाचा अनुभव असतो. ती गोष्ट चीनची नाही आहे. आणि त्यामुळे प्रसंगी आपल्या सैनिकांचे जीव धोक्यात घालून जगाच्या कुठल्या तरी कोपऱ्यात आपल्याला जे हवं आहे ते घडवून दाखवण्यासाठी जी लष्करी ताकद लागते, तिचा वापर करायची जी धाडस लागतं, तिची जी तयारी लागते, ती अमेरिका वेळोवेळी दाखवतो. चीन ती दाखवू शकत नाही. आणि जो ही तयारी दाखवतो त्यालाच आंतरराष्ट्रीय क्षेत्रात मान मिळतो. चीनकडे किती रणगाड्या आहेत, किती तोफा आहेत, किती विमानं आहेत, त्याला काही महत्त्व नाही आहे. चीनची अर्थव्यवस्था किती मोठी आहे याला काही महत्त्व नाही आहे. अरब जगतामध्ये, आखातामध्ये किंवा आफ्रिकेमध्ये किंवा इतर ठिकाणी तुम्ही जर ही ताकद दाखवून देऊ शकत असाल तर तुम्हाला किंमत आहे. आणि चीनसाठी हे आव्हान आहे. रशियानेही या गोष्टी केलेल्या आहेत. रशियाची ताकद चीनपेक्षा खूप कमी आहे. पण सिरियामध्ये रशियाने अशाच प्रकारे स्वतःचं सैन्य तैनात करून सिरियामधली असाद यांची राजवट वाचवली होती. आता युक्रेन युद्धानंतर रशिया तिथे सैन्य टिकवून ठेवू शकलं नाही आणि असाद यांची राजवट पडली. पण आफ्रिकेतल्या अनेक देशांमध्ये, 5-6 देशांमध्ये रशियाने 2-2.5 हजार सैनिक पाठवून तिथे आपला माणूस एकतर गादीवर बसवला किंवा आपल्या विरुद्धचा माणूस त्याला गादीवरनं उठवलं. म्हणजे रशिया हे पॉवर प्रोजेक्शन करू शकते. अमेरिका तर करतेच, चीन आत्तापर्यंतही करू शकत नाही. आणि त्यामुळे चीनसाठी दोन्ही बाजूनी संभाव्य नुकसान आहे. आणि तरी देखील चीन या बाबतीत शांत आहे. म्हणून प्रश्न पडलाय की चीनची नेमकी रणनीती काय. एक त्याच्यामध्ये शक्यता अशी असू शकते की चीनला माहिती असावं की अमेरिका इथे अडकून पडू शकते इराणमध्ये. जर इराण अमेरिका युद्ध झालं तर अमेरिकेला सैन्य उतरवावं लागेल. आणि अमेरिकेचं सैन्य एकदा उतरलं की 10-15 वर्ष काही बाहेर येत नाही. आणि या सगळ्यात अमेरिकेच्या डोक्यावरचं कर्ज वाढेल, अमेरिका याच्यात अडकून बसेल. आणि तोपर्यंत आपण आपली आर्थिक प्रगती पुढे न्यावी. आज चीन, जसे म्हणलं की गाड्यांच्या बाबतीत, वाहन उद्योगाच्या बाबतीत आज चीन इलेक्ट्रिक गाड्या असोत किंवा हायब्रिड गाड्या असोत, आज त्यांनी जर्मनीला, जपानला एका प्रकारे आव्हान उभं केलेलं आहे, मात दिलेली आहे अनेक क्षेत्रात. टेस्लालाही एका प्रकारे मात दिलेली आहे. मोबाईल फोनच्या बाबतीतही असंच होतं. पण आता मोबाईल फोनचा सगळ्यात महत्त्वाचा घटक असतो तो म्हणजे चिपसेट. आता चीननी जी आपण शाओमी कंपनी, आपल्याकडे तर खूप लोकप्रिय शाओमी कंपनीचा मोबाईल आहेत, त्यांच्या पुढच्या फोनमध्ये त्यांनी चीनी चिप वापरलेली नाही. तर आतापर्यंत त्या अमेरिकन कंपनीनी तैवानमध्ये बनवलेली चिप त्यांना वापरायला लागायची. पण आता त्यांनी चीनमधले सेमीकंडक्टर त्यांनी वापरायला सुरुवात केलेली आहे. आणि त्यामुळे अमेरिका युद्ध लढत असताना खाली मान घालून ठेवायची. आणि अशी जी काही क्षेत्र आहेत, बायोफिजिक्स असतील किंवा AI असतील, त्याच्यात अमेरिकेला तोडक्या अमेरिकेच्या पुढे झेप घ्यायची. आणि मग एकदा ते स्थान मिळवल्यावर चीनला कोणी हलवू शकत नाही, हा एक मुद्दा असू शकतो. किंवा अमेरिका इकडे गुंतली असताना तैवानच्या बाबतीत काहीतरी धाडसी खेळी करून
तिथे विस्तारवाद करायचा, असं काहीतरी चीन करू शकतो. पण जर इराणच्या बाबतीत चीननी काहीच केलं नाही तर पश्चिम आशियातून चीनचा प्रभाव कमी झाल्याचं ते लक्षण असेल की ताकद असून तुम्ही जर ती दाखवू शकला नाहीत तर तुम्हाला जगात मान मिळत नाही. आणि त्यामुळे चीन नेमकं काय करणार? आत्ताच गोष्ट झालेली आहे की अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबियो यांनी चीनला आवाहन केलेलं आहे की इराणशी तुम्ही बोला, होर्मुझची सामुद्रधुनी बंद करू नका, हे इराणला तुम्ही समजावा. आता चीन अमेरिकेच्या सांगण्यावरून तसं करते का स्वतःच्या हितसंबंधांसाठी तसं करते, त्यावर या पश्चिम आखातातल्या युद्धाचं भवितव्य अवलंबून आहे. पण चीनसाठी म्हणून म्हटलं की आपल्याकडे आपण जास्त आरडाओरडा करतो. मी अर्णव गोस्वामीचे 2 दिवस कार्यक्रम बघत होतो की डोनाल्ड ट्रम्प म्हणजे अगदी राहुल गांधी आहेत किंवा अशाच प्रकारचे कोणतरी राजकीय नेते आहेत, अशा प्रकारे डोनाल्ड ट्रम्पच्या नावाने अर्णव गोस्वामी ओरडत होते. खरा आरडाओरडा जर कोणी करायला हवा असेल तर तो चीननी करण्याची गोष्ट आहे. पण चीन शांत आहे आणि म्हणून चीन काय करणार हे पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करण्याची विनंती आहे. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.